चेन्नईकडून उत्तरेला येताना चला सोहम लवकर या. एक मिनिट तेजस जरा सोहमला येऊ दे. सोहम लवकर यायचंय. मॅच सुरू करायचे. सोहम आपण बघितलं तर सुपुत्र आहेत मोतीराम दळवे यांची एक जबरदस्त डॅसिंग हँडसिम पर्सनॅलिटी आहे. तर गेम ऑन. गोलंदाजी मार्फत तेजस स्ट्राईक आपण पाहू शकता यावेळेला करण. पहिला चेंडू यावेळेला आपण गुड लॉस पण टेकअप झाला. कट करत होता चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती. एसटी रक्षक विशाल मात्र चेंडूला फील्ड करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. पुणे तेजस गोलंदाजी मार्कवर. महेश धर्मा पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चेंडू कधी हरवला कधी फुटला तर नवीन चेंडू असणारे तेजस पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म उर्धकडे मारा करतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. 100 शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिडॉनला केतनला आपण पाहू शकता. 100 वाईडिश लॉंगॉनला 100 तैनात आहे. सचिन एकनाथ गायकर यांचं देखील आगमन होतंय. हा चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला चूक होणार नाहीये. मिलिंदने खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज करण बॅक टू पवेलियन. केला आयोजन दादानी लाखात आलाय साऱ्यांच्या चर्चेत. तर महेश पाटील दातेवली यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांचं मंचावर आगमन झालंय. पहिला गडी बाद होतोय. खातं उघडायच्या आधीच फलंदाज बाद झालाय. तो करण यश मिळालं तेजसला. मिलिंदनी चांगला झेल पकडला बॅकवर्ड पॉइंटला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आज ते संघाचा यश पाटील येतोय. यशला आपण पाहू शकता डावकुरा फलंदाज आहे यश. त्यामुळे क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. विशाल म्हात्रे जतीन भुयाळ पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम कल्याण. निरंजन सावंत मॅन फ्रॉम कल्याण आणि शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप. 3 ऑफिशियल पंच आपण पाहू शकता सातत्याने या स्पर्धेमध्ये. हवा कोणत्या साईडला हे आपल्याला दर्शवत आहेत आपण. झेंडे आता डावखुऱ्या फलंदाजी अनुकूल हवा. तेजस गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. 1 क्षेत्ररक्षक आपण मिड विकेटला पाहू शकता. 1 क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला. 1 क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेटला आपण पाहू शकता. तेजस चेंडू खूप चांगला यावेळेला. चेंडू ऑन साईडला खेळलाय आपण होतं यावेळेला. कार्पेटच्या चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप 15 क्षेत्ररक्षकाला खूप चांगली फेकी दिले यावेळेला. जर कलेक्टिंग चांगलं झालं असतं तर कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं यावेळेला. एक शॉट आहे बघा. पॉपिंग क्रीजमध्ये तुम्हाला बॅट ग्राउंडिंग करणं फार गरजेचं आहे. अशोक पाटील जरी 2 धावा झाले असतील पण 1 धाव तुम्हाला दंड भोगावा लागणार आहे. 1 धाव तुमची कमी होईल. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. असते संघाची 1 बाद 1 अशी धावसंख्या. तेजस पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला यशला आपण पाहू शकता. तेजस राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. हा चेंडू यावेळेला बॅकफुट जाऊन कट करता पंच वाईड जिंकून करत आहेत. 1 भर धावसंख्या 10 फलकात ते पाहू शकता. पण असदे संघ प्रथम बॅटिंग करताना असदे संघ म्हटला तर नितीन काळेंच्या गावचा संघ. यानंतर मॅच असणारे आपण मित्र निळजे विपक्ष उत्तरशिव. दोन्ही संघाचे संघनायक जर आले असतील तर आपण अजिंक्य संपर्क साधायचा आहे. तेजस हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. व्यवस्थित मिडल होत नाहीये. मी स्पीड होते. बॅकिंग येते यावेळेला. तर त्या सर्कल मध्ये आपण मिडॉनला थोडंसं डीप मध्ये पाहतो यावेळेला. आणि धावसंख्या 10 फलकर्ते आपण पाहू शकता यावेळेला. 3 धावा आपण पाहू शकता. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. प्रणितला आपण पाहू शकता. पाहिजे प्रणित कशा प्रकारे बॅटिंग करतोय. प्रणित उर्फ बाला चांगली बॅटिंग करावं लागणार. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट बॅक स्क्वेअर लेगला. 1 क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. डीपमध्ये मिडॉनला क्षेत्ररक्षण केतनला आपण पाहू शकता. तेजस गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. डान्सिंग डावच्या माध्यमातून चेंडूला आपण फक्त दिशा दिली. ती पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तो देखील बीट होतोय. जोपर्यंत चेंडू फीड होतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. असदे संघ प्रथम बॅटिंग करताना
गोलंदाजी मार्फत तेजस, स्ट्रायकिंगला प्रवीणला आपण पाहू शकता. अतिशय चांगला फलंदाज, पण इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 5 धावा धावफल कधी आपण पाहू शकता. 5 धावा आपण धावफल कधी पाहू शकता. चांगली बॅटिंग करावी लागणार. अशोक पाटील जर आपण बोले तर 50+ धावा झाल्या तर चांगली गोष्ट होईल. हा चेंडू शपल ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने मात्र आपण तर यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज बाद होतो यावेळेला. खेळाडू जमतील मैदानात आजचा दम हाय क्रिकेट. षटकारांचा घुमूनाद आज बेधडक. मोतीराम दलविया दादानी ठेवलाय आमदार चषक. मोतीराम दलविया. नवीन फलंदाज आहे आज देश संघाचा अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू अमोल काळन येतोय. अमोलला आणि यशला चांगली बॅटिंग करावी लागणार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 गडी बाद. फक्त आणि फक्त पॉवर प्ले मध्ये 5 धावा आल्या आहेत. यानंतर मॅच असणार जर्मन निलजे विपक्ष आपण उत्तर मध्ये. दोन्ही संघाचे संघनायक जर आले असेल तर आपण आल्याची नोंद करायची. सुरुवात चांगली झाली नाही आज देश संघाची, पण आता पहिल्याच आपण षटकात काय केलं हे विसरून जाऊन त्यांना आता चांगली सुरुवात करावी लागणार. नव्या आपण आता जोमाने इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. खास करून अमोलला. अमोल एक असा फलंदाज आहे, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. आपण बघले तर पंच देखील करू शकतो. बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट देखील अप्रतिम खेळू शकतो. भरपूर असे फटके त्याच्याकडे. स्ट्रायकरला फलंदाज यशला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर विशाल येतोय. आता विशाल कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. P2 मध्ये. P1 मध्ये तेजसने चांगली गोलंदाजी केली. 2 गडी बाद झाल्यात P1 मध्ये. P2 मध्ये आता कशा प्रकारे गोलंदाजी केली. यश पाहायचंय. डावखुरा फलंदाज ज्यासाठी हवा अनुकूल आहे तो इथून चांगली बॅटिंग करतो का पाहायचंय. विशाल गोलंदाजी मार्कवर. एक चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं यावेळेला. एकविरा क्रिकेट संघ दातील आयोजित आमदार चषक 2022 हे दमदार आयोजन आपण पाहतोय. विशाल गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉट फाईन लेगला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण मिड विकेटला. एक लॉंगॉनला चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला चांगलं क्षेत्रक्षण आपला एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. चांगलं क्रिकेट बघायला मिळते यशच्या माध्यमातून. तर जास्तीत जास्त स्ट्राईक आता अमोलला देणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा आपण पाहू शकता. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आहे. मॅच क्रमांक 3. 2 बलाढ्य संघ. एका बाजूला VCC उसार करतो, दुसऱ्या बाजूला आजदे संघ. केशव काळनचा हा संघ आज कशा प्रकारे परफॉर्मन्स करतो हा संघ मैदानावर. सुरुवात चांगली झाली नाहीये, पण अजूनही 17 चेंडू आपण पहिले तर 23 चेंडूचा खेळ बाकी आणि या 23 चेंडूमध्ये ना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर. विशाल गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकरला अमोल काळ. फुल टॉस आहे. ऑन साईडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आले होते पण झेल ड्रॉप होतोय आणि चेंडू जातोय यावेळेला मिड विकेट सी मारेशा पार. दमदार चौकार. राजे साहेबांचा तो कॅमेरामॅन देखील आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम काकडवाळ. स्विच हिटचा प्रयत्न केलाय आणि चेंडूला फेकून देतो यावेळेला सी मार्शा बाहेर. षटकार. मगाशीच म्हणत होते की अमोल काळंकडनं भरपूर गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता आता मैदानावर पेश करतोय. सलग आपण 2 मोठे फटके, एक चौकार, एक षटकार. धावसंख्या 10 फल कधी वेगाने वरते. यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतोय अमोल काळन. केतन पाटील देखील येतात. अतिशय चांगला गुणवान खेळाडू. जर्मन निळजे संघाचा ज्युनियर अजय पाटील देखील येतोय मैदानावर.
त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. नेक्स्ट मॅच त्यांचीच असणार आहे उत्तरशिव संघाविरुद्ध. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विशाल राईट राऊंड तिकडे मार्क होतो अमोल. हा चेंडू बॅकपोर्ट जाऊन या वेळेला कट करायचा होता. फील करून दाखवतो कशा प्रकारे चेंडूला काढायचं होता पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामधनं जी गॅप होती त्या गॅपमधनं चेंडूला काढायचं. डॉट चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी बघायला मिळते विशालच्या माध्यमातून. राईट राऊंड तिकडे मारा करतोय. स्विच हिटचा पुन्हा एकदा प्रयत्न केला यावेळेला. जे बंद चेंडू शॉर्ट टर्मॅनला आपण इथं फीड होईल. एक धाव इथे कंप्लीट केले जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. अजदे संघ प्रथम बॅटिंग करताना 2 गडी बाद. धावसंख्या धावफल करते 17 धावा आपण पाहू शकता. धावा आल्यात अशोक पाटील या षटकामध्ये. खरं का पहिल्या षटकात आपण बघितलं तर 5च धावा होत्या. 12 धावा आल्यात आतापर्यंत. गोलंदाजी मार्कवर विशाल. स्ट्रायकेनला यशला आपण पाहू शकता. यश पाटील पाहिजे कशाला बॅटिंग करतो. नाव तर खूप चांगलं आहे. नावात यश आहे पण बॅटिंगमध्ये यश दाखवायला लागणार आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंडकडे मार्क होतो. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण मिड विकेटला. लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. चेंडू पुन्हा एकदा चपलवून खेळण्याचा प्रयत्न केला यावेळेला. लेझी क्रिकेट. अशोक पाटील धाव झाली असती पण यश मात्र वेगाने धावत नाहीये. फलंदाज बाजू सांघिक यश. यश बॅक टू पवेलियन. शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेता. कराव्या लागणार आहेत. नितीन काळन देखील थोडंसं चिंताग्रस्त आहेत का संघाची कामगिरी चांगली होत नाहीये. एक मिनिट जरा निरंजन सावंत. चला मॅच सुरू करायचे. तेजस गोलंदाजी मार्क स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला दर्शन. चेंडू बॅटरमॅन काढला. फटका खूप चांगला होता यावेळेला. दमदार फटका होता. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धावफल गती 19 धावा. डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून फटका होता चांगला. तेजस पुन्हा गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला क्षेत्रक्षण. शॉर्ट पॉईंट लेग. शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण. स्क्वर लेग. मिड विकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑनला विशालला आपण पाहू शकता. तेजस पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला. दर्शनला आपण पाहू शकता. चेंडू लोअर फुलटा चेंडू तो कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळेल. लॉंग ऑफला चेंडू जातो. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केले जातात. कापायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अशोक पाटील अशा प्रकारच्या धावा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जिथे 1 धाव तिथे 2 धावा. आता दोन्ही फलंदाज ना खूप वेगाने धावतात खेळपट्टीवर. त्यामुळे 1चं डबलमध्ये रूपांतर करतात. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 21 धावा. दर्शन काळन भरपूर गुणवत्तेने भरलेला फलंदाज आहे पण आता गुणवत्ता पेश करावी लागणार आहे. अमोलला भरपूर साथ चांगली द्यावी लागणार त्याला. 30 षटक प्रगतीपथावर आहे. तेजस राईट आर्म उर्धकडे मारा करतो स्ट्रायकरला अमोल काळन. ऑन साईडला हुक केला यावेळेला. चेंडू हवे ते बराच वेळ यावेळेला आपण बघितले तर क्षेत्रक्षक दूरवरती होते. जोपर्यंत चेंडू फीड होईल थोडंसं फंबलिंग झाले. फलंदाज थोडंसं आपण ते स्किट होतात यावेळेला. एकच धाव आपण बघायला मिळते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. बॉल द्यायचा बघा. चेंडू नवीन द्या.
नितीन, कॅप्टनचे चेंडू फुटतायत. आपण पहिले या स्पर्धेत आपण पहिले आतापर्यंत 2 चेंडू फुटले आहेत. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहिल्या आहे कॅप्टनच्या चेंडूवरती देखील. बावीस धावा धावफलक आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगतीपथावरही. एव्हा कॅचसाठी आपण पहिले तर टी शर्ट देखील आहे. तेजस पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला अमोल काळ, ज्याने एक चौकार एक षटकार दाखवलाय. पाहिजे इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय तेजस तो अमोल. हा चेंडू खूप चांगला आउटड्राय बघायला मिळाला. या वेळेला एक धाव कंप्लीट केलं तर लॉंग ऑफ शतक येतोय. केतन थोडीसा फॉर्म नाही झालाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातं. कापायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या धावा तुम्हाला महत्वाच्या ठरतील. अशोक पाटील जेव्हा विपक्ष संघ जेव्हा चेसिंग करायला येतो ना, त्या एक एक धाव त्यांना कंपल्स करावी लागते. 10 संख्या धाव फलक आपण पाहू शकता. या वेळेला 24 धावा. तेजस पुण्याचा गोलंदाजी मार्कवर साईडला क्षेत्ररक्षण एक थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. कव्हर रिझनमध्ये एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. तेजस हा चेंडू यावेळेला आपण हवेमध्ये खेळले आहेत. कव्हर रिझनमध्ये डीप 15 क्षेत्ररक्षण घेतोय. जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. या वेळेला तिसरं षटक प्रगतीपथावर असताना असदे संघाची धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 26 धावा. 3 गडी बाद 26 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. आमचे ऑफिशियल गुणलेखक आपण पाहू शकता अशोक पाटील मॅन फ्रॉम फडकेपाडा. सव्वीस धावा धावफलकातील लागल्या आहेत. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर तेजस. स्ट्राईक केला फलंदाज अमोल काळनला आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला आहे. पंच केलाय चेंडूला. या वेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूला जोपर्यंत फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 28 धावा धावफलकात आपण पाहू शकता. 3 षटकाचा खेळ संपला. रिंग स्टॉली देखील मैदानात जाऊ दे. पुण्याचा विनंती करतो दोन्ही संघाचे संघनायक जनमान निळजे संघाचे संघनायक आणि उत्तर शिव संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करणार पण कॉल करतोय की आपण येऊन मुख्य व्यासपीठावर सज्ज राहायचं आहे. अजय पाटील ज्युनियर देखील आहेत. केतन पाटील देखील आहेत. त्याचबरोबर आगासनचे गुलाब म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती. त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल. आणि याच्यानंतर दोन्ही टीम रिपोर्टिंग करा जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यावं लागेल. उत्तर शिव आणि निळजे. ओटो कॉमेंट्री बॉक्स. नाही, आजच्या दिवसातील सर्व मॅचेस आपण आता 5 षटकांचे होतील. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 गोलंदाजी मार्कवर येतोय. शेखर येतोय. शेखर पाटील एक चांगला गोलंदाज आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार. दर्शन पात्र पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय. फुलटॉस आहे ऑन साइडला लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षकाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो. तेजस बघा स्वतःचं शरीर झोकवतो यावेळेला चेंडूवरती आणि चेंडूला थांबवण्यात यश मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 30 धावा आपण पाहू शकता. प्रत्येक आपण पाहिले तर इनिंगसाठी एक एक रिव्ह्यू असणार आहे. त्याचा तुम्ही वापर करू शकता. रनआउट आणि बिमरसाठी 15 सेकंदाच्या आत तुम्हाला तो घ्यावाच लागणार. नितीन शेखर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर साकला. दर्शनला आपण पाहू शकता राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. मिडॉनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. चेंडू यावेळेला उंच गेलाय. लांबी प्राप्त होत नाहीये. लॉंग ऑनला तेजस चूक करत नाहीये. फलंदाज दर्शन बॅक टू पवेलियन. चमत्कार्य आहे महान सारे
थँक यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहिले तर एक अतिशय चांगला फलंदाज. त्याच्या बाळमधून आम्ही मोठे मोठे षटकार पाहिले. तो निलेश काळन आला. आता पाहिजे आता निलेश काळनला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. शेखरला यश मिळालंय. रवींद्र काळन यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. या स्विच हिट केला यावेळेला. बुद्धीचा वापर केलाय. चेंडू जातो यावेळेला पण होतोय सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. एकविराई क्रिकेट संघामधील गावाचा नाव गाजतो या साऱ्या जिल्ह्यात दशकाचा. संघाचा स्पॉन्सर मोतीराम दळवी दिलदार मनाचा राजा माणूस मोतीराम दळवी. नक्कीच राजा माणूस आहे मोतीराम दळवी. सातत्याने आपण बघितलं तर तो संघाच्या प्रवेशपी भरत असतो. नितीन संघाने जरी कामगिरी चांगली करतात पण मोतीराम दळवी मात्र संघाच्या खेळाडूंना आपण इथं नेहमी आपण इथं प्रोत्साहन देत राहतो. याच दरम्यान रवींद्र काळन या संघाचे खंदे समर्थक. असदे संघाचे आपण तर नितीन काळनचे बंधुराज. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. धावा झाल्या. धाव फलक ते आपण पाहू शकता. यावेळेला 34 धावा. बुद्धीचा वापर करतो. स्विच हिट फटकाच असा आहे नितीन. लगी तो आबाद नाही लगी तो बर्बाद आणि ते आबाद करतो. आपल्या संघाला 4 धावा बहुमूल्य मिळत आहेत. शेखर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डिपिश कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलेलं आहे. चेंडू खूप चांगला होता. खूप चांगला चेंडू होता. यावेळेला बॅटच्या संपर्कात येत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. यावेळेला आपण इथं विशाल महात्रेचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. कव्हर रिझनमध्ये एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. केतनला आपण डीपमध्ये पाहू शकता. ऑन साईडला फाईन लेगला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. मिडॉनला मिथला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण. मिडविकेटला क्षेत्ररक्षण. तेजसला लॉंगॉनला आपण पाहू शकता. शेखर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू पंच केला यावेळेला. एकदा मिनिटे जोपर्यंत चेंडू कव्हर रिझनमध्ये फीड होतोय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 35 धावा. आता स्ट्रायकेला फलंदाज. बिग हिटर फलंदाज निलेश काळन पायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून मोठे फटके अत्यंत गरजेचे आहेत आणि ते मोठे फटके मारतोय का पायचा निलेश. ताकद प्रचंड आहे या खेळाडूकडे. नितीन शेखर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 4थं षटक घेऊन आलाय आमच्या समर्जक कशांकडून. चेंडू यावेळेला लोअर फुलटा चेंडू होता. सरळ चेंडू निघून जातो इष्टेक्षाकडे. डॉट चेंडूची समाप्ती होते. या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त अशोक पाटील आम्हाला माहिती देत. 7 धावा आल्यात आणि एक विकेट देखील मिळवलाय. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचं आहे. VCC उसारकर संघाच्या माध्यमातून आणि अंतिम षटकात अमोल आणि आपण इथं निलेशी जोडी. ही 2 काळणबंदीची जोडी आता कशा प्रकारे बॅटिंग करते. इथून बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. धावसंख्या 10 फलकात ती फक्त आणि फक्त 35 धावा आहेत. टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो बॅटिंग करण्याचा निर्णय ना मी तर म्हणेल नितीन संघनायकाच्या अंगलट आलाय. धावा आल्या नाहीयेत. नाही नक्कीच खेळाडू देखील कमी आले होते पण नितीन जे खेळाडू होते ना त्यांनी मात्र परफॉर्मन्स देणं फार गरजेचं होतं. जे सलामीला आले होते ना त्यांनी चांगली बॅटिंग करणं गरजेचं होतं. शॉर्ट पिच चेंडूवरती पण देखील तुम फलंदाज बाद झाले होते. नाही नक्कीच नितीन केशव काळन अजूनही आला नाहीये. आज 6व्या क्रमांकाची मैदानावर आपण फलंदाज पाहू शकता कारण तो देखील एक चांगला फलंदाज आहे. गॅप शोधण्यामध्ये भरपूर माहीर असा खेळाडू आहे. तर प्रकाश नाईक यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगले आपण ते खेळाडू देखील आहेत प्रकाश नाईक. नरेश पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. निकेत गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला जास्त लेग ब्रेक झालाय. पंच वाईडची खूण करतात. निरंजन सावंत मॅन फ्रॉम कल्याण. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा. निकेत गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा. चांगलं क्षेत्र शॉर्ट थर्ड मॅनला. नाईक नवनाथ नाईक यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. पायचीचा अपील होतं. एक धाव कंप्लीट केली. पायच्या दुसरी धाव होते का यावेळेला. नितीन मी तर म्हणे स्ट्राईक अमोलने घेणे फार गरजेचं. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 37 धावा.
नाही नक्कीच नितीन, केशव काळंज बॅटिंगला तर पारितोषिक लागेल, पण बॅटिंगला येणं फार गरजेचं आहे. संदेश पाटील यांनी पारितोषिक आमच्यापर्यंत आपण सांगितलंय की केशव काळंज आला की त्याला पारितोषिक लावायचंय. संख्या धाव फलकाती 37 धावा आपण पाहू शकता. निकेत पाटील गोलंदाजी मार्कवर अंतिम षटकात आलाय. इथून निलेशने आता स्ट्राईक घेतले, आक्रमण करावा लागणारे नितीन, कारण का चेंडू बाकीत अजूनही फक्त आणि फक्त आपण जर बघितलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 चेंडूचा खेळ संपलाय. खोदून काढला यावेळेला आपण आता कार्पेटच्या चेंडू जातो लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केली आहे, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा. नाही नितीन, आतापर्यंत कमी धावा आहेत. पहिल्या सामन्यात 52, दुसऱ्या सामन्यात आपण जुळणं 50 पर्यंत पोहोचतो का माझा संघ. निकेत, हा चेंडू खूप चांगला होता, खूप चांगला चेंडू. लेग ब्रेक बघायला मिळाला, पडलाय त्या चेंडूला बाहेर काढलाय. चांगली गोलंदाजी बघायला भेटेल निकेत पाटीलच्या माध्यमातून, अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा निकेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला अमोलने सुरुवात फार चांगली गेली होती. 22 धावांचं योगदान दिलं आतापर्यंत. चेंडू यावेळेला शिक्षक बीट होतोय. पंचांकडे देखील पाहिलं जातंय, पंच मात्र कोणत्याची खूण करत नाहीत. निरंजन सावंत भीष्मासारखे तटस्थ उभे आहेत. डॉट चेंडूची समाप्ती. अंतिम चेंडू. भीमर आणि रनआउट साठी तुम्हाला फक्त रिव्ह्यू असणार आहे आणि तो देखील तुम्ही 15 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे. निकेत पाटील गोलंदाजी मार्कवर. अंतिम चेंडू. स्ट्राईकला अमोल. हा चेंडू पुन्हा एकदा जास्त फिरकी घेतली यावेळेला चेंडूने आणि एक धाव इथे आपण इथं बायच्या स्तरात कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 5 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 39 धावा. गडी बाद झाले तब्बल. आम्हाला अशोक पाटील माहिती देत आहेत 4 गडी बाद, 39 आणि 40 धावांचं मापक लक्ष असणार VCC उसारगर संघासमोर. तर जाऊया टॉस साठी दोन्ही संघाच्या संघांना घ्यायचंय. टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे जगदीश पाटील. थँक्यू सो मच. तर चला टॉस साठी या जे हनुमान निळजे आणि त्याच्या अगेन्स्ट केलेला तो उत्तर शिव. टीमचे कॅप्टन लगेच या. उत्तर शिव. तर सन्माननीय महेशजी पाटील उपस्थित आहेत मंचावरती. त्यांच्या हास्य आपण करतो या दोन संघामध्ये नाणेफेकी. चला उत्तरशिव टीमचे कॅप्टन यायचं आहे, आपण लवकर या. चला उत्तर शिवसंघ थोडीशी घाई करा प्लीज. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे जयनमान निलजे विरुद्ध उत्तर शिव आणि 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल संघ VCC उसारगर या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत जगदीश पाटील यांच्याकडे. तो टॉस जिंकलाय उत्तर शिव संघाने. डिसिजन काय असणार आहे? डिसिजन फिल्डिंग कराल तर विपक्ष संघाला आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55. 50 ते 55 धावा. असे कोणते गोलंदाजी की ज्यांनी चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही 50 ते 55 धावा आपण इथं बलाढ्य जयनमान निलजे संघाला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? निकेतन आहेत आणि देवेश पाटील. या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? खूपच चांगलं आहे आयोजन. बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्स मधून न्यूज येते नितीन. आपण आता टॉस जिंकलाय. उत्तर शिव संघाने काही सन्मान देखील ते आम्ही घेणार आहोत. प्रकाश नाईक एक अतिशय चांगले क्रिकेटर 40+ त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. प्रकाश नाईक या. प्रकाश नाईक या लवकर. कारण लगेच आम्हाला मॅच देखील सुरू करायचे. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या भूमीवरती आपण येतोय. या व्यासपीठावर आपला आदरपूर्वक सत्कार केला जातोय. प्रकाश नाईक अतिशय चांगले खेळाडू आहेत आपण 40+. तर नरेश पाटील समाजसेवक यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपला देखील सन्मान केला जाणार आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. ही कॅप त्यांची खूप परमनंट आहे. नरेश पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय.
अतिथी देव भव ही परंपरा जपली जाते व्यासपीठावर. पुढील सत्कार मूर्ती आहेत नवनाथ नाईक. नवनाथ नाईक साहेब या आपल्या देखील व्यासपीठावर सन्मान केले जाणार आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने ते सज्ज आहेत जगदीश पाटील. थँक्यू सो मच भाऊ पाटील. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा एकविरा आई क्रिकेट संघ दातिवली आयोजित आमदार चषकामध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला 12वा खेळाडू या समालोचन कक्षामध्ये टीम आजे. हॅलो चेक हॅलो. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे 39 जाबा कुठल्या गेल्यात आणि या 40 जाबेचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो बीसीसी उत्सारकर ही टीम पहा मिळतो आपल्याला. मथुरन तळवी जरा समालोचन कक्षामध्ये यायचंय. मी टॉस जिंकून फिल्डिंग घेत होतो. मला काय बोललं नाही रे माझे फीडर नाही आलं. बोललो जाऊन दे चल बॅटिंग घेता. बेंचेत एवढी जाणीव नाही करणार तिथनं नो सांगते का तू. थँक्यू सो मच. तर सामना सुरू होतोय 40 जाबेचं लक्ष टीम उत्सर्गर संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला जयदास पाटील आणि विशाल म्हात्रे. स्ट्राईक वरती जयदासला पाहतोय. पहिलाच बॉल क्रॉस द लाईनने खेळात आणि पहिल्याच बॉल वरती पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. क्रिकेट अध्यक्ष विनोद दादा पाटील आले हो. माजी सरपंच काटाईचे काशीनाथ पाटील संगती हो. ग्रामीण क्रिकेट अध्यक्ष विनोद दादा पाटील आले हो. माजी सरपंच काटाईचे काशीनाथ पाटील संगती हो. थँक्यू. तर पहिल्याच बॉलवरती चौकाराने आघात केला जातोय. जयदास पाटीलला पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा अकूट टप्प्याचा बॉल फेकला जातोय. गोलंदाज पाहतोय आपण. पहिलं षटक प्रवीण पाटीलला पाहतोय आज टीमच्या वतीने. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये नो बॉल.
कारण एका साईडला जास्त फिल्डर लावल्यात. चला जास्त करू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल हे लक्षात ठेवा. अरे राहू दे ना, चल ना तू इकडे हरकत करतात यार. चला सामना सुरू करा लगेच. जो ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल तो आपल्याला स्वीकारावा लागेल, लक्षात ठेवा. आणि ते नो बॉल घोषित केलाय कारण एका साईडला जास्त फिल्डर पाहायला मिळाले आपल्याला. यावेळेस शॉट्स केरला पाहतोय क्षेत्ररक्षक समोर होते, त्यामुळे ते धाव घेण्याचा प्रयत्न केला, नकार दिला जातोय. आणि एक डॉट चेंडू पाहा मिळतोय आपल्याला गोलंदाजाच्या मार्फत. प्रवीणला पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ असताना ऐकून पाहिलं तर उत्सर्ग टीमला 40 धावा बनवायच्या आहेत. 30 चेंडू 40 धावा बनवायच्या असताना मात्र अद्यापर्यंत स्कोर बोर्डवरती 5 धावा. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मात्र लॉंग चेस करतात आणि अशा वेळेला चांगलं फिल्डिंग पहा मिळतोय आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. 7 धावसंख्या आपल्याला पहा मिळतोय स्कोरबोर्डवरती. आजच्या दिवसाचा तिसरा सामना आहे उत्सर्ग राजदे. यावेळेस थोडेसे थांबले, पोच घेतली मात्र कव्हरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण पहा मिळतोय. जसं चेंडू आला तसं मात्र फेकून दिला आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे. प्रथमच स्ट्राईक वरती विशाल म्हात्रे ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय, तो टीमचा कॅप्टन पहा मिळतोय स्ट्राईक वरती. यावेळेस बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, एज लागली, फलंदाज बाद. बिग विकेट पहिल्याच बॉलवरती पेस करत असताना विशालला मात्र 0 या धावसंख्येवरती बाद व्हावं लागतंय. स्कोर कार्डवर धावा पाहिल्या तर 8 या धावसंख्येवरती पहिला धक्का दिला जातोय उत्सर्ग टीमला. तर पहिला धक्का लवकर लागला 8 या धावसंख्येवरती. कीपरने मात्र चांगली कामगिरी करत असताना ते झेल टिपलाय, दर्शन होते आणि 1 डाऊनचा खेळाडू पहा मिळतो. केतन मात्र मैदानावरती येत असताना पाहतोय आपण पंचांकडून गाठ घेत असताना पहिला विकेट 8 या धावसंख्येवरती गमावला. एकूण पाहिलं तर 40 धावेचं लक्ष असताना या मैदानामध्ये पाहतोय एक चौकार पहिल्या चेंडूवरती आला, नो बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर ही विकेट. यावेळेस षडंपूल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र एकेरी धाव रोखू शकत नाही आहे आणि शेवटच्या बॉलवरती 1 धाव पहा मिळतोय. 1 बाद 9 अशी स्थिती पहा मिळतोय उत्सर्ग टीमची सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना.
तर पहिला सामना पाहायला मिळाला आगासन टीमने जिंकला, त्याच्यानंतर सोनारपाडा. आणि आता तिसरा सामना पाहतोय या मैदानावरती. चौथा सामना उत्तर शिव आणि निळजे या दोन टीम मध्ये असेल. उत्तर शिव टीमने टॉस जिंकलाय. तर पॉवर प्लेचं एक षटक होतं, त्याच्यामध्ये मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन सुद्धा मात्र चांगल्या चेंडूंची फेकी पाहायला मिळाली, ती मात्र प्रवीणच्या माध्यमातून. आज जो पक्ष उत्साहगर असा हा विद्यमान सामना. आणि दुसरं षटक पाहा मिळतो आज संघाच्या वतीने. करम पाटील आल्यात आता गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल क्या जातोय, कारण आता केतन स्ट्राईक वरती आणि जयदासला पाहतोय नॉन स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल फुल टॉस आणि चेंडू जाईल आता चौकार. 4 रन्स मिळाल्यात. पंच इशारा करत असताना वैष्णवी सहगज भारे खिराई संगाचा वैष्णवी सहगज भारे खिराई संगाचा संगाचा स्पॉन्सर मोतीराम दळवी गिरधर मनाचा राजा माणूस मोतीराम दळवी नायक संगाचा. तर पहिल्याच बॉलवरती चौकाराने आगाज केला जातोय, कारण अगदी बॅटच्या राडारामध्ये चेंडू आला आणि त्याला फेकून दिलं लॉंग लेगच्या वरून. पुढे एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, कारण पॉवर प्लेचा अद्याप हे षटक आहे. दुसरा या बेलेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न कबरच्या दिशेला टिपला जातोय झेल आणि संपतोय तो मात्र केतनचा खेळ. ठाणे रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाजसेवक ठाणे रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाजसेवक मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक. तर दुसरा फलंदाज गमावलाय चौकार आल्यानंतर, मात्र लगेचच कमबॅक केलाय. गोलंदाज पहा मिळतो आपल्याला करम पाडील. आज टीमच्या वतीने दुसरं षटक मार्गस्थ असताना यश मिळवून दिलं आपल्या टीमला. या वेळेस क्रॉस बॅटेटने खेळायचं होतं, चेंडू अगदी एस्टेनच्या जवळ पाहायला मिळाला, मात्र तोपर्यंत चेंडू डॉट. प्रत्येक खेळाडू पाहतोय आपण क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र इथे सफलता नाही आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा, 1 विकेट मिळाली आहे. जरी सुद्धा 40चं लक्ष असलं ना तरी सामना रपॅन्टप अवस्थेमध्ये मात्र पाहायला मिळेल या ठिकाणी. यस निश्चितच बॉलिंग अटॅक मात्र नितीनने सांगितलं की चांगल्या प्रकारे आज टीमचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एज होती, चेंडू पाठीमागे निघून गेलाय आणि तोपर्यंत एकेरी धाव पहा मिळतोय. तर निश्चितच खूप चांगले गोलंदाजी आज टीमची. बॅटिंग मात्र व्यवस्थितरित्या मी म्हणेन झाली नाही आहे. जो लक्ष ठेवायचं होतं 50-55चं मात्र कुठे का होईना 10 ते 15 धावा कमी पडल्या असंच काहीसं म्हणूया. मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काही होईल, कारण लो स्कोरचे सामने सुद्धा आपल्याला चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग झाली तर जिंकता येतात असं चित्र बऱ्याच वेळा पहा मिळतोय. आणि आता शुभम संते मैदानावरती लेफ्ट हँडर बॅट्समन. फुलटॉस बॉल फायदा उठू शकले नाही. बराच वेळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक करतायत काय,
पुढे आले आणि चेंडू मात्र पाठीमागून निघून जातोय. अंदाज घेता आला नाहीये आणि या चौकार. केला आयोजन दादानी लाखात आलाय सारंच्या चर्चेत. सारे खेळाडू जमतील मैदानात आजचा दम हाय क्रिकेट खेळात. चौकार षटकारांचा घुमूनाद आज बेधडक. चौकार षटकारांचा घुमूनाद आज बेधडक. थँक्यू. तर चौकाराने ओपन करणारा फलंदाज पहा मिळतो. 10वा फलंदाज आहे. अशोक पाटील अशी इत्यंभूत माहिती देतात. शुभमला पाहतोय स्ट्राईक वरती. मगाशी मात्र त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळतो. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल कसं अपील केलं गेलाय पहा मिळतो. ह्या ठिकाणी अपील स्ट्रॉंग होतं आणि एक डॉट बॉल जात असताना पॉवर प्लेची 2 षटकं या ठिकाणी संपली गेल्यात मैदानावरती. पाहतोय थोडीशी शॉर्ट टीम मेडिंग केली जातोय कारण पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 9 आणि आत्ता सुद्धा करणने 9 धाबा खर्च करत असताना 1 विकेट मिळवलाय. त्यामुळे 2 षटकामध्ये 18 धाबा स्कोरबोर्डवरती पॉवर प्लेमध्ये उसर्ग टीम. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते जेपासून, त्यामुळे ते 2 धावा मिळत असताना फलंदाज जयदास पाटीलला पाहतोय. तिसरा गोलंदाज आज टीमच्या वतीने अमोल काळणला पाहतोय. तिसरं षटक स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका पासला. झेल होईल का? यस. आणि झेल टिपला जातोय. करणने मात्र सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज तिसरा बाद होतोय. थँक्यू. आता मात्र येथे तिसरा विकेट गमावलाय अमित पाटील. मैदानामध्ये येत असताना जयदासने मात्र पहिल्या बॉलवरती चौकाराने सुरुवात केली. त्याच्यानंतर एकेरी दाब मिळाल्या आणि त्यानंतर तो बाद झाला तिसऱ्या ओव्हरमध्ये. चला थोडासा गेम स्पीडअप करा. जास्त वेळ एकत्र येऊ नका.
तर याच दरम्यान दातिवलीचे हेमंत नाईक यांचं आगमन झालंय. मंचावरती सहर्ष स्वागत. यावेळेस मोठा पडका खेळायचा होता. चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय आणि एकेरी स्वरूपाची धाव मिळते. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतोय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन या मैदानावरती. त्यामुळेच मात्र पंचानं सुद्धा पाहिलं तर इकडून तिकडे जावं लागतं. त्याचबरोबर फिल्डिंग डिपार्टमेंट आहे तेच मात्र चेंज होत असताना पाहायला मिळतं आपल्याला. तर या दरम्यान शिरीष म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं आणि हेमंत नाईक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे आमदार चषकामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. खेळाडू 2 होते देते मात्र चुकी झाली आहे. 2 खेळाडूंच्या अगदी हाताला स्पर्श करून चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि मिळेल तो मात्र चौकार. अद्याप 15 धावेची गरज. यावेळेस चांगला बॉल होता. सरप्राइजिंग डिलिव्हरी. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्याच्यामध्ये मात्र यश मिळते ते गोलंदाज अमोलला. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी झाली मात्र 1-2 चुका ज्या पाहायला मिळाल्या. ज्या चुकी ते पद्धतीने चौकार गेल्या त्यात मात्र थोड्याशा धाबा आल्या. ते थोडंसं माग ठरत असताना यावेळेस शॉर्ट अंपुल केले जात आहे. फटका मात्र चांगला आहे आणि रन सुद्धा मिळतील. त्या 6 षटकार. शेवटचा बॉल होता आणि त्या बॉलवरती पाहिलं तर षटकार पाहायला मिळाला चांगला. जर डाट चेंडू आला असता तर सामन्यामध्ये रंगत पाहा मिळाली असती. मात्र आता समीकरण थोडस सोपं होत असताना कारण एकूण धावा झाल्या त्या 31 धावा. तर पाहिलं तर फक्त 9 धावेची गरज. तर आमदार चषकी स्पर्धा पहा मिळते. ज्यांच्या नावाचं गुणगान करणारं हे गीत आपण ऐकलं. परमेश माळ यांच्या सुमधुर संगीत आवाजाने सातत्याने प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे गीत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. तर मात्र गोलंदाजी मार्कवरती करम पाडील दुसऱ्या स्पेलमध्ये आल्यात. स्ट्राईकला पाहतोय शुभमला. डावकरी आताचा फलंदाज
नास्टायकनला अमित पाटील. मगाशी मात्र शेवटच्या बॉलवरती षटकार आला च्या बॅटमधून. अगदी चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय. फलंदाज बाद होईल. धावचीच्या स्वरूपामध्ये बॅक टू बॉलर्स खेळल्यात आणि अखेरकार करणने चेंडूवरती ताबा मिळवला जातोय आणि फलंदाजाला बाद करण्यात यश. महाराष्ट्राचा थँक्यू. तर फलंदाज बाद झाला. न्यू फलंदाज बॅट्समन मैदानामध्ये तेजस म्हात्रे अमितच्या जोडीला. तर मात्र इथून पहिल्या चेंडूवरती धक्का लागला. अद्याप 9 धावेची गरज आहे. येणारे 11 बॉल आणि 9 रन्स. तर यावेळेस पहा मिळतं आपल्याला चांगली थ्रोपैकी झाली नाही आहे, त्यामुळे ते डॉट बॉल एकेरी धाव मिळाली आहे. तर पाहतोय अद्यापर्यंत चांगले ज्या ठिकाणी बॅटिंग करायची होती टीम ओसरकर संघाला मोठे फटके आले नाही आहे. 2 चौकार चुकीच्यामुळे आले. आजदे संघाच्या वतीने थोडंसं मिसफील्ड झालं आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर ते धावा एक तर अगोदरच कमी होत्या. फक्त 40चं लक्ष होतं, 30मध्ये 40 करायच्या होत्या आणि अशा वेळा पाहतोय आपण सध्या मॅचमध्ये चांगला कॉन्टेस्ट रंगताना. पुन्हा एकदा चांगला बॉल, मात्र गोलंदाज थोडेसे स्क्वेअर झाले आणि ते दुसरी धाव सहजरित्या पहा मिळतोय. दोन्ही धावसंख्या पुढे सरकत असताना पाहतोय एकूण 34 धावा झाल्यात. आता मात्र 9 मध्ये 6 करायच्या आहेत. कारण या मैदानावरती धावा होतात. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा धावा चेस केल्या, दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा तीच सिच्युएशन पहा मिळाली आणि तिसरा सामना मात्र आता अटातटीचा होतोय. बॅकफुट पॉइंटमध्ये खेळाला बॉल, त्याच्यावरती एकेरी धाव मिळेल. कारण त्यांना सुद्धा माहित आहे की एका दुका डाब्याने सामना विजयाकडे जाऊन घेऊ शकतो. मग मोठी फटके मारण्याची गरज काय. तर निश्चितच चेंडू या ठिकाणी फुटलाय. चला नवीन चेंडू आल्यात, प्रोव्हाइड केला जातो या ठिकाणी आणि स्ट्राईक वरती अमित ला पाहतोय, ज्याच्या बॅट मधून मगाशी एक षटकार पाहायला मिळाला. यावेळेस पहा मिळतोय बाहेरचा चेंडू, छेडछाणी करण्याचा प्रयत्न, पंच वाढची खूण करत असताना एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळते, ती मात्र टीमला. तर मात्र वाईट चेंडू फेकण्यावरती कंट्रोल करावं लागतंय. 4 धावेची अद्याप गरज आहे, 8 मध्ये 4 बनवायचे आहेत. एज लागली आहे आणि फलंदाज बाद. इथून मात्र बाहेरचा चेंडू होता, खूपच बाहेर होता आणि एज लागली आहे. फलंदाज बाद होतोय अमित पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन.
38 धाबा. आता मात्र 2 धाब्याची गरज.